पुण्यातल्या बाणगंधर्व चौकामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी गनिमी कावा संघटनेचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण पाहतो की 1 लाख रुपयाचा चेक जो आहे तो या ठिकाणी संघटनेनं आणलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सगळ्या महिला ज्या आहेत आपण पाहतोय की आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय की त्याच्या हातामध्ये जर चेक पाहिला तर 1 लाख रुपये जे आहेत ते आपण पाहतो की या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। जे कोणी गनिमी कावा करून आपण पाहतो की अशोक खराचे हात छाडतील त्याला जे आहे ते आपण पाहतो की 1 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे ते आपण पाहतो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की या ठिकाणी यांनी हातामध्ये बॅनर घेतलेला आहे बेपत्ता आमदार। आपण पाहतो की नितेश राणे, गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर संग्राम जगताप आणि महेश लांडगे या सगळ्या आमदारांचं आपण पाहतो की पोस्टर हातामध्ये घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जाते। काय मागणी, काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? अशा नराधमांना शिक्षाही झालीच पाहिजे। जर महिलांवरती एवढे अत्याचार, हा काही कुठल्या जातीचा विषय नाहीये। हे जर महिलांसाठी जर अशा गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे ना, किती केलं तरी। तुम्ही हातात आमदारांचं पोस्टर घेतलंय, काय म्हणणं आहे तुमचं? अहो, यांनी पण लक्ष घातलं पाहिजे ना आमदारांनी की असे कारण होतात ते आपण त्यांना निवडून आपल्यातर्फे दिलेले, मग त्यांनी लक्ष घातलं पाहिजे ना। महिलांसाठी एवढे अत्याचार होतात आणि आपण त्यांनाच पाठिंबा देतोय। आजी पुढे या, बरं थांबा, हे सांगा हे सगळे अशी प्रकरणं होत बरं आजी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की या ज्या 4 आमदारांचा जो फोटोच्या बॅनर जो आम्ही धरलेला आहे त्याचं कारण फक्त एक आहे, याच्या अगोदर आता आपण पाहिलेलं आहे, मीडियाने पण सर्वांनी पाहिलेलं आहे की हे 4 आमदार फक्त हिंदू 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 म्हणून बाहेर येत आहेत आणि हिंदू महिलांवरती जर कोणी हात टाकला तर त्याचे हात छाटले जातील असे हे 4 आमदार म्हणतात। मग आज ज्या महिलांवरती जो या बंधुबाबाने अशोक खरातने जो अत्याचार केलेला आहे त्या महिला हिंदू नाहीत का? मग त्या जर महिला हिंदू असतील तर आता हे खरंच त्या अशोक खरातचे हात छाटणार आहेत? कारवाई झाली पाहिजे असं वाटतं. काय कारवाई झाली पाहिजे? कारवाई काय, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांना जे काय कायद्याच्या चौकटीतून जी काय चौकशी ती व्यवस्थित झाली पाहिजे। छाटणाऱ्याला 1 लाख रुपये देणार. हो, देणार। हात जो अशोक खरातचे हात छाटेल त्याला आमच्या संघटनेच्या मार्फत 1 लाख रुपये बक्षीस दिले जाईल। कारण हे 4 आमदार म्हणतात की हिंदू महिलांवरती जर अत्याचार झाला तर आम्ही त्यांचे हात छाटू। मग ह्या जर महिला हिंदू आहेत तर मग हा अशोक खरात हिंदू असल्यामुळे त्याला पाठीशी घातलं जाते का? काय त्यांच्यावर अशोक खरातवर काय कारवाई झाली पाहिजे? त्याला चांगल्या पद्धतीने भर चौकामध्ये त्याला सजा केली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण आत्ताच्या काळामध्ये बाबासाहेबांनी एवढं पहिल्यापासून महिलांना आरक्षण दिलंय, सगळ्या गोष्टी दिल्या। ह्या काळामध्ये जर महिलांवर अशा प्रकारे अत्याचार होत असेल तर महिलांना कधी संरक्षण मिळणार? आणि मंत्री, पंतप्रधान हे काय करतात? आज कितीतरी देशांमध्ये महिला सुरक्षित आहेत पण आपल्या भारतासारख्या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीये। त्याच्यामुळे त्याला कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी हातामध्ये 1 लाख रुपयाचा चेक जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि अशोक खराचे जे हात छाटतील त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे आपण पाहतोय गनिमी कावा संघटनेनं जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसोसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।